जय गुंडादास महाराज. कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासनाधीश की जय. अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाक्ष गुरुवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता. ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्वीति श्रीमान् प्रभुशङ्करः. गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना. अध्याय पहिला. अनात्मरूपके तु ब्रह्मणि न कर्म साधन भावं प्रतिपद्यते नापि ज्ञानं कर्म समुचितं वा यस्मादनन्यस्य स्वत एव साधकस्य ब्रह्मणोऽप्यनन्तत्वं स्वत एव सिद्धम्. समस्तव्यस्तभूतस्य ब्रह्मण्येवावति स्तः ब्रूतकर्माणि को हेतुः सर्वानन्यत्वदर्शिनः. सामान्यतेररूपाभ्यां कर्मात्मैवास्य योगिनः निश्वासोच्छ्वास तस्मान्न नियोगमपेक्षते. इथून ते नराभिमानिनं तस्मात् कारकाद्यात्मदर्शिनं मंत्र आहोररिकृत्यं कुर्वन्नीति न निर्द्वयम्. इथून स्वमनोरथ संक्लुप्य प्रज्ञाध्यात्मधीयात्मतः श्रोत्रियेष्वेव वाचस्ताः शोभन्ते नात्मवेदिषु. एथपर्यंत. मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान आणि कर्माच्या साधनाचा आपण विचार करतो. दोघांच्या ठिकाणी असलेला समसमुच्चय एका पद्धतीत खंडित झाला. पुन्हा क्रमसमुच्चयाचंही चिंतन केलं. क्रमसमुच्चय म्हणजेच क्रमाने त्या गोष्टीचा विचार करणं. पहिल्यांदी कर्म त्याचं फल प्राप्त करून घेणं आणि पुढे ज्ञान आणि ज्ञानाचं फल म्हणून अज्ञान निवारण करून त्या मोक्षाची प्राप्ती करून घेणं अशा स्वरूपाचा क्रमसमुच्चय मान्य केला गेला. परंतु त्या क्रमसमुच्चयाचाही विचार करीत असताना सुरेश्वराचार्य त्या मोक्षाच्या ठिकाणी कार्यता संपादित होत आहे असा जर कोणी विचार करीत असेल तर त्याच्यासाठी म्हणून तिथल्या असलेल्या क्रमसमुच्चय रूप असलेल्या कर्माचा जो अंगीकार केला गेला त्याचाही निषेध त्या ठिकाणी करतात आणि श्रवणादी साधनांचा विचार करतात. निष्काम कर्मोपासनेने अंतःकरण शुद्धीपूर्वक क्रमसमुच्चयाचा विचार आणि त्या कर्माचा विचार मोक्षप्राप्तीसाठी जरी केला गेलेला असला तरी अंतःकरण शुद्धी नावाचं फल हे केवळ निष्काम कर्मोपासनेच्या जोरावर मिळतच असं काही नसून ते श्रवणाच्या माध्यमाने सुद्धा प्राप्त होत असल्यामुळे श्रवणाचाही विचार अंतःकरण शुद्धीस्तव केला गेलेला आहे. त्या श्रवणाचा विचार करीत असताना वेदांत वाक्य विचाररूप श्रवण हा तिथे अर्थापेक्षित आहे असा विचार करा. तर्कात्मक असलेलं जे मनन आहे, तर्कात्मक उपक्रमोपसंहारादीची एक वाक्यता तपासून असलेलं जे श्रवण आहे, तात्पर्य शोधनासाठी म्हणून असलेलं जे श्रवण आहे, त्या श्रवणाचा विचार मात्र या ठिकाणी केला गेलेला असून त्या श्रवणाच्या ठिकाणी सुद्धा तो विधी असल्यामुळे तिथे काही ना काहीतरी अधिकाराचा
विचार केला गेलेला आहे वा तिथे अधिकार काहीतरी असला पाहिजेत असाही विचार आपल्याला शास्त्राने मांडला गेलेला आहे. म्हणून श्रवणाचा विचार करीत असताना म्हणजे श्रवण माध्यमाने अंतःकरण शुद्धीचा विचार करीत असताना सुद्धा अधिकाराचा विचार मात्र आपल्याला करावा लागतो. निष्काम कर्मोपासनेचा विचार करत असताना अधिकाराचा विचार केला गेला का केला गेला नाही, तर अधिकाराचा विचार तिथे मात्र एवढाच आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीमध्ये विषयांच्या संदर्भाने जास्तीची लोलुपता असता कामा नये. तो व्यक्ती निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त होतो आणि निष्काम कर्म उपासना करून तो स्वतःच्या अंतःकरण शुद्धीचा उपाय जसा 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 क्रमाने वाढत्या क्रमाने प्राचुर्य क्रमाने तो करून घेत असतो. परंतु श्रवणाचा विचार केला असता त्याच्या ठिकाणी मात्र निश्चित असा अधिकार असला पाहिजे की जो श्रवण केलं असता त्याच्या ठिकाणी तात्पर्य शोधनाची प्रक्रिया करता आली पाहिजेत अथवा संपूर्णतया तो निष्काम असला पाहिजे असाही विचार आपल्याला करता येतो. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण विवेकाची उत्थापना झालेली आहे असा असलेला जो व्यक्ती आहे तो मात्र श्रवणामध्ये प्रवृत्त होऊ शकतो असा आपल्याला विचार करता येतो. अंतःकरण शुद्धीच्या पूर्वी विवेकाची उत्थापना होते काय याचा विचार करावा लागतो. अंतःकरण शुद्धी पूर्वी असलेला जो विवेक आहे आणि अंतःकरण शुद्धीच्या उपरांत असलेला जो विवेक आहे याच्यामध्ये भेद आहे. अंतःकरण शुद्धीच्या उपरांत अंतःकरण जे शुद्ध आहे अशाच्या ठिकाणी असलेला जो विवेक आहे तो मात्र आत्मा आणि अनात्म पदार्थांच्या संदर्भाचा आहे. अनात्म पदार्थ त्याज्य आहेत, आत्म पदार्थ जे आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तूच्या प्राप्त्यर्थ असलेला जो विवेक तो मात्र निश्चित निराळा आहे. परंतु जो अंतःकरण शुद्धीसाठी म्हणून निर्माण होणारा विवेक आहे तो मात्र सकाम निष्कामता यांच्या संदर्भाने आहे. विषयाची प्राप्ती आणि विषयाची अप्राप्ती याच्या संबंधाचा हा विवेक असल्यामुळे तो विवेक मात्र त्याच्या ठिकाणी पूर्ण उत्थापित असला पाहिजेत आणि तो त्याच्या ठिकाणी विवेक जर पूर्ण निर्माण झाला प्राप्त झाला तर असा असलेला व्यक्ती श्रवणामध्ये अधिकारी होतो आणि त्याच श्रवणाच्या माध्यमाने तो अंतःकरण शुद्धी घेऊन पुढे मात्र ज्ञानामध्ये प्रवृत्त होतो असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच ज्ञानाचा विचार करीत असताना त्या ज्ञानाची होणारी ही सुरुवात कर्माला बाजूला टाकून आहे असा विचार आपल्याला करता येतो. म्हणजेच मोक्षप्राप्तीचा विचार करीत असताना दूरान्वयाने सुद्धा कर्माचा विचार कुठेही सुरेश्वराचार्य करीत नाहीत. कर्माचा संपूर्णतया निषेध या ठिकाणी करतात आणि क्रमसमुच्चयही या ठिकाणी न मानता श्रवणाचा अंगीकार करून त्या श्रवण माध्यमाने पुढे मात्र तसा तसा मोक्षप्राप्तीचा विचार ते करतात. आणि हे सांगत असताना एका क्रमाचा आग्रह सुरेश्वराचार्यांनी इथे धरलेला आहे असं दिसून येतं. तो क्रम म्हणजे कर्म, संन्यास आणि ज्ञान. आणि या ज्ञानाच्या उपरांत अज्ञान निवृत्ती आणि स्वतः सिद्ध असलेला स्वयंभू असलेला स्वयंप्रकाशमान असलेला सुसंवेद्य असलेला त्या आत्म्याचा प्रकाश त्याच्या ठिकाणी होतो असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच मोक्ष त्याचा होतो असा विचार आपल्याला या ठिकाणी सुरेश्वराचार्यांनी मांडला. म्हणजेच कर्म करा, कर्माचा त्याग म्हणजे संन्यास घ्या आणि त्या संन्यासाच्या उपरांत ज्ञानाची असलेली संगती करा असा विचार मात्र सुरेश्वराचार्यांनी आपल्यासमोर मांडला. हे सगळं करीत असताना कुणी पूर्व पक्षकार कर्मवादी स्वतःच्या असलेल्या संप्रदायाचा अभिनिवेश धारण करून प्रमाणांतराने म्हणतात देवो भूत्वा देवा नप्येती, देव व्हा. काही लोकांनी संन्यासीपण धारण केली पण लक्ष नाही घेतलं. ते तसेच राहील साधे सुधे संन्यास घेतला नाही पण संन्यासी वृत्ती प्राप्त केली अशी काही पाहिलं ते त्याला म्हणायचं दांभिक नाही. पण मग आता ग्रस्त लोक पुष्कळ संपूर्ण ग्रस्तामध्ये ती काही संन्यासी झाली नाही. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, संन्यस्त वृत्तीचा विचार हा महत्वाचा केलेला आहे. संन्यस्त वृत्ती असली पाहिजे. भक्ती मार्ग हा सगळा प्रकार निराळा आणि हा चाललेला प्रकार सगळा निराळा. दोघांमध्ये एक गोष्ट समसमान सापडते ती म्हणजे त्यांनी जरी संन्यास घेतलेला असला तरी त्याची अंतःकरण वृत्ती संन्यस्त झालेली आहे आणि यांनी जरी संन्यास घेतलेला नसला तरी यांची अंतःकरण वृत्ती मात्र संन्यस्त झालेली आहे. अलिप्तता
या दोघांच्या ठिकाणी समसमान रूपाने राहते. कोणत्याही पद्धतीमध्ये आसक्तीचा विचार या दोन्हीही असलेल्या महात्म्यांच्या ठिकाणी नाही. पण उपाधीचा विचार केला, आश्रमाचा विचार केला, तर त्या आश्रमाच्या असलेल्या विचारावरून आपल्याला एवढाच विचार करता येतो की प्राप्त असलेल्या विषयांच्या संबंधाने सुद्धा त्यागाची असलेली भूमिका ही फक्त संन्यास असलेल्या विधीमध्ये आहे, ना की इतर कोणत्याही शास्त्रामध्ये वा इतर कोणत्याही विधीमध्ये ती गोष्ट सांगून दिलेली आहे. त्यामुळे नामदेव महाराज जरी मोठे असले तरी आणि संन्यस्त वृत्ती धारण करणारे जरी असले तरी तुम्ही त्यांना संन्यासी म्हणू शकत नाही. तुम्ही त्यांना गृहस्थीच म्हणणार. तुकाराम महाराजांना सुद्धा गृहस्थीच म्हणणार. संन्यास म्हणजे कर्माचा त्याग, कर्माचा विधीपूर्वक होणारा त्याग आहे. आणि कर्मफलाचा त्याग म्हणजे फक्त त्याग. हा, कर्मफलाचा त्याग म्हणजे फक्त त्याग असं सांगितलं की ते वैराग्याचा विचार निराळा आहे. कर्मफलाचा त्यागाचा विचार तिथे नाहीये. कर्मफलाच्या विचारणेचा त्याग आहे. कर्मफल काय आहे हा विचार तिथे करायचा नाहीये. कर्म करीत राहणं एवढा तिथलं कर्मयोग सांगायचं आहे ना, त्यामुळे तिथला विचार वेगळा आहे, इथला असलेला विचार निराळा आहे. ज्ञान मार्गामध्ये विचार करीत असताना संन्यस्त वृत्तीचा विचार मात्र अकाट्य. तो कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही अवस्थेतल्या कोणत्याही आश्रमातल्या व्यक्तीला कदापि सोडता येणार नाही. त्याला ती गोष्ट केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही असं लक्षात ठेवा. संन्यस्त वृत्ती, अनासक्त वृत्ती, अलिप्तता ही असलीच पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये आसक्ती राहते तो व्यक्ती अति उच्च अशा अवस्थेला जरी प्राप्त झाला तरी तिथून त्याची उतरंडी पुन्हा जशाला तशी आहे असा विचार आपल्याला करता येतो. अनेक ऋषी मुनींचं उदाहरण पहा. त्याच्या ठिकाणी असलेलं जे काही वैराग्याधिक सगळे उच्च कोटीला गेलं, परंतु एका अप्सरेचा झालेला संसर्ग आणि त्या संसर्गाच्या माध्यमाने पुन्हा जैसे थे वैसे अशी अवस्था प्राप्त होते. त्यामुळे आसक्तीचा त्याग, अनासक्त वृत्तीचा स्वीकार, अलिप्तता, संन्यस्त वृत्ती ही मात्र जशाला तशी असली पाहिजेत आणि प्रत्येक असलेल्या मार्गामध्ये असावीच लागते. कारण का, प्रत्येक असलेल्या मार्गाचं जे ध्येय आहे, अंतिम लक्ष्य आहे, प्राप्तव्य आहे, ते मात्र आत्मस्वरूपाची प्राप्ती. दुसऱ्या परिभाषेत त्याचा वर्णन करू शकता. ईश्वराची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, देवप्राप्ती, मोक्षप्राप्ती, काही एक म्हणून घ्या, परंतु आत्मस्वरूपाची प्राप्ती ही गोष्ट निश्चित ठरलेली आहे आणि ती झाल्याविना आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाच्या निवृत्तीचा विचार करीत असताना या गोष्टीचा विचार आपल्याला करावाच लागतो. आणि हा विचार करताना अनासक्तीचा, अनासक्त योगाचा विचार मात्र प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो. त्यामुळे कर्म आहे, मग पुढे संन्यास आहे, मग ज्ञान आहे असा विचार करा. सत्वात संजायते ज्ञानम. सत्व, धृती ही असली पाहिजेत. सत्व अंतःकरण आहे, सत्व तो गुण आहे आणि त्याच्यापासून अंतःकरणाची परमशुद्धता ही जिथे जिथे निर्माण होईल तिथे तिथे मात्र ज्ञानाची अवस्था निर्माण होते अथवा ज्ञान होण्याची संभावना तिथे जास्त असा आपल्याला विचार करता येतो. या अंतःकरणाची जी शुद्धी आहे ती शुद्धी होईलच कशी? अंतःकरणाचा असलेला एक आणि एक स्वभाव काय आहे? लिप्त होणं. हा एक त्याचा स्वभाव आहे. कोणत्याही पद्धतीत चला, साधारण असलेल्या घट ज्ञानाच्या विषयी सुद्धा विचार करीत असताना आकार ती गोष्ट होते, म्हणजे लिप्तता आहे का लिप्तता नाही. प्रत्येक असलेल्या विषयाच्या संबंधाने विचार करा. अंतःकरणामध्ये लिप्तता आहे का लिप्तता नाही? लिप्तता आहे. त्यामुळे त्या अंतःकरणाच्या ठिकाणी असा अंतःकरणाचा स्वभाव असून आत्तापर्यंत या जगातल्या असंख्य व्यक्तींना जशाला तसा अंतःकरणाचा हा स्वभाव ठेवून ज्ञानप्राप्ती झाली आहे, आनंदाची प्राप्ती झाली आहे, सुखप्राप्ती झाली आहे, दुःख निवृत्ती झाली आहे, असा कोणाचाही अनुभव नसल्या कारणानं त्याच्या असलेल्या त्या स्वभावाचा विचार विरुद्ध दिशेने करावा लागतो आणि अलिप्ततेचा, अनासक्ततेचा विचार करावा लागतो. म्हणून अनासक्तता म्हणजे संन्यास वृत्ती, म्हणजेच संन्यास, याचा आपल्याला विचार करावा लागतो. अप्राप्त असलेल्या आणि सगळ्या असलेल्या इच्छेंच्या विषयी, विषयांच्या इच्छेच्या विषयी होणाऱ्या त्यागाच्या भावनेचा जो विधी आहे तो संन्यास एका पद्धतीत सांगता येतो
आणि मुख्य पद्धत सांगत असताना प्राप्त असलेल्या विषयांचाही विचार आपल्याला करावा लागतो. अप्राप्त असणारे विषय हे जास्ती तापदायक नाही आहेत. जगात सर्प आहेत का सर्प नाहीत? खूप आहेत. पण त्याचा जेवढा त्रास नसतो तेवढा घरात एक आणि एवढा निघालेला सर्प तापदायक असतो. मग त्याग बाहेरचा करायचा पहिल्यांदी का यांचा त्याग पहिल्यांदी करावा लागतो? काढावं कोणाला लागतं? निवारण कोणाचं करावं लागतं? प्राप्त असलेल्या गोष्टीचा विचार करा. तुकाराम महाराजांना सुद्धा होणारा त्रास शेजारच्या बायकोचा होता काय? देवाच्या बायकोचा होता काय? बाबाजी चैतन्य तर संन्याशीच होते, त्यामुळे तिथला विचार नाही. मग त्रास व्हायला लागला होता कोणाचा? म्हणायलाच गेलं तर आता अंततोगत्वा त्रास होता की काय होता हा विचार निराळा आहे. पण तिथल्या असलेल्या परिस्थितीप्रमाणे त्यांना त्रास झालाच कुठून? प्राप्त विषयापासून त्या त्रास होत असल्यामुळे त्याच्याही त्यागाचा विचार करावा लागतो. संत महात्म्यांचा विचार करा. सगळ्या असलेल्या महात्म्यांचा विचार करीत असताना जे जे म्हणून गृहस्थी आहेत महात्मे त्यांना दुःखाचा वाटा जास्ती आलेला आहे. कारण का प्रपंच आहे, संसार आहे, काही बांधिलकी आहे, गृहस्थ धर्म त्यांना माहिती आहेत आणि गृहस्थ धर्मामध्ये शहरी निवास आहे आणि सगळ्यांचा असलेला संपर्क सुद्धा आहे. आणि जो संन्याशी झालेला महात्मा आहे त्यालाही त्रास झाले नाहीत असे नाही, पण त्याच्या त्रासाच्या मानाने या गृहस्थी असलेल्या महात्म्यांचा त्रास मात्र अधिक आहे. कारण का यांचा संपर्क अधिक आहे आणि त्यांचा संपर्क कमी आहे. त्यामुळे त्रास होईल ही गोष्ट निराळी, परंतु प्राप्त असलेल्या विषयांपासून जास्ती त्रास होतो. म्हणून आग्रह धरला गेला तो संन्यासाचा. संन्यास म्हणजे प्राप्त असलेल्या विधीने स्वीकारलेल्या विषयांचा विधीपूर्वक त्याग करणे असा त्याचा सरळ सरळ अर्थ असल्यामुळे त्या संन्यासाचाही क्रम कर्म, संन्यास आणि ज्ञान असा करून मोक्षाच्या संदर्भाने विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे त्या कर्म आणि ज्ञानाचा मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने विचार करीत असताना क्रमसमुच्चयाचाही निषेध या पद्धतीत सुरेश्वराचार्य करतात. परंतु काही म्हणतात देव भूत्वा देवानप्येति विज्ञाय ब्राह्मणा कुर्वीत. दोन श्रुत्या सांगतात आणि म्हणतात देव व्हा आणि देवत्वाची प्राप्ती करून घ्या. देव व्हा आणि देवत्वाची प्राप्ती करून घ्या हे म्हणत असताना देव जर झालाय तर देवत्वाची प्राप्ती झाली नाही काय? देव भूत्वा देव व्हा आणि श्रुती अर्धवट आहे, पूर्ण होते. देवानप्येति देवत्वाची प्राप्ती करून घ्या. श्रुतीमध्ये कालाचं काहीतरी भान असल्याशिवाय श्रुती अशी तशी येणार नाही. देव व्हा आणि देवत्वाची प्राप्ती करून घ्या म्हणत असताना पहिल्यांदी देव होणं ही गोष्ट महत्वाची झाली का झाली नाही? महत्वाची झाली. देव झाला म्हणजे देवत्वाची प्राप्ती झाली का झाली नाही? देवत्वाची प्राप्ती झाली. परंतु श्रुती म्हणते देवत्वाची प्राप्ती करून घ्या. एकदा भूतवा म्हणते आणि एकदा करून घ्या म्हणते. मग असं म्हणत असताना कालावधीचं भान तपासा आणि कालावधीचं भान तपासत असताना एकदा भूत आहे आणि एकदा भविष्य आहे आणि त्याचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की देव व्हा म्हणत असताना जेवढं देवत्व प्रकट होते ते देवत्व मात्र पूर्ण नाही आणि देवत्वाची प्राप्ती करून घ्या असं म्हणत असताना उपरांत असलेला नंतर असलेला कालावधीच्या उपरांत असलेला ही जी स्थिती आहे देवत्वाची ती मात्र पूर्ण स्थिती असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे पहिल्यांदी देवो भूत्वा म्हणत असताना देव व्हा म्हणत असताना देव झालो असताना देवत्वाची प्राप्ती कमी प्रमाणात झालेली आहे असा विचार मात्र पूर्वपक्षकार आपल्या समोर मांडतात. म्हणजे तुम्हाला होणार जे ज्ञान अहम ब्रह्मास्मीच्या रूपात आहे देवो भूत्वा देवानप्येति ह्याची संगती लावली अहम ब्रह्मास्मीकडे. अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होत असताना मी ब्रह्म आहे हे ज्ञान प्राप्त करून घेत असताना वा या ज्ञानाचा अंतिम परिणाम काय? या वृत्तीचा अंतिम परिणाम काय? ब्रह्म आहे, ब्रह्मत्वाची प्राप्ती. मी ब्रह्म आहे असं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु पहिल्यांदी त्याचं होणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान मात्र न्यून आहे, कमी आहे,
लहान आहे, बाळ लेणी असा विचार पूर्वपक्षकार मांडतात आणि म्हणतात या ज्ञानाचा प्राचुर्य क्रमाने, उन्नती क्रमाने विचार करीत करीत निधिध्यासनाच्या माध्यमाने या ज्ञानामध्ये वृद्धी करीत करीत अंततोगत्वा संपूर्णतया उपाधीच्या त्यागात देवत्वाची पूर्णतया तुम्हाला प्राप्ती होईल. तोपर्यंत तुम्हाला देवत्वाची प्राप्ती होणार नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मी या महावाक्याने मी ब्रह्म आहे असं जे मला ज्ञान होतं ते असं असलेलं ब्रह्मज्ञान वा ते आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाच्या पश्चात होणाऱ्या संसाराच्या दुःखाचा ऱ्हास वा नाश जो तात्काळ म्हणून सांगितला तो तात्काळ होणार नाही अशा पद्धतीचा आक्षेप या ठिकाणी येतो. कारण काय, दिवाय लहान असतो, सगळ्या जगातला अंधकार घालवतो काय, त्याची जेवढी ताकद आहे तेवढा घालवेल. सगळा अंधकार घालवण्यासाठी समर्थ नाही, अंधकार घालवेल. ही गोष्ट जरी खरी असली तरी समस्त असलेल्या सृष्टीतला, समस्त असलेल्या देशातला अंधकार तो घालवू शकत नाही. त्याच्यासाठी सूर्य हाच लागतो की जो समस्त देशातला अंधकार घालवीत असतो. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने प्राप्त होणार जे ज्ञान, या वृत्तीने उदित होणार जे ज्ञान, प्रथमतया उदित होणार जे ज्ञान, ते ज्ञान मात्र लहान आहे असा विचार करा. त्यामुळे समस्त असलेल्या दुःखाचा विनाश तात्काळ ते ज्ञान करणार नाही असं पूर्वपक्षकार म्हणतात. म्हणून त्याच्या जोडीला लागेल काय, आता ज्ञान आहे, लहान आहे आणि वाढवायचे आणि उपाधीच्या नाशाच्या उपरांत त्याची मात्र प्रगल्भ अशी अवस्था होणार आहे व देवत्वाची त्याला प्राप्ती होणार आहे असा इथे विचार मांडलेला आहे. त्यामुळे त्या लहान असलेल्या ज्ञानाच्या पुढे हे सामान्य रूपाचं ज्ञान नाहीये, हे परोक्ष रूपाचं सुद्धा ज्ञान नाहीये. परोक्ष रूप आणि सामान्य रूपाच्या ज्ञानामध्ये फरक काय? सामान्य रूपाचं ज्ञान हे नुसतं इदम रूपाने आहे. सर्प आहे, सर्पाचं ज्ञान होतं. रज्जू आहे, रज्जूचं विशेष रूपाचं अज्ञान आहे, परंतु सामान्य रूपाचं ज्ञान आहे. आणि ते सामान्य रूपाचं ज्ञान मला प्रतीतीला येतं भ्रमज्ञानामध्ये. आणि भ्रमज्ञानात कोणत्या पद्धतीत प्रतीतीला येतं? अयन सर्पहा, अयम रूपाने ते प्रतीतीला येतं. म्हणजे हा सर्प आहे, हा आणि आहे, हा जो त्या वाक्प्रचारातला माझ्या ज्ञानातला जो भाग आहे, सर्प मिथ्या आहे, पण हा आणि आहे हे मिथ्या नाही, हे सामान्य रूपाने निश्चयात्मिक अशा स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे ते ज्ञान रज्जूच आहे. मग आहे रूपाने असलेलं जे ज्ञान हे सामान्य ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना मी आहे, मी आहे, मी आहे हे म्हणत असताना आहे हे जे ज्ञान आहे, सद्रूपतेचं जे ज्ञान आहे हे सामान्य रूपाचे. पण ब्रह्मास्ती, ब्रह्म आहे, कुठे माहित नसेल पण ब्रह्म आहे हे ज्ञान निराळं सामान्य ज्ञान आहे. ब्रह्मास्ती, देव आहे या ज्ञानामध्ये विशेषता आहे का? विशेषता नाही, विशेष आहे ना, सामान्य नाहीये. आहे स्वरूपाने विठ्ठलाचं नास्तिकाला सुद्धा ज्ञान आहे रूपाने. पण आस्तिकाचं ज्ञान कसं आहे? विठ्ठल आहे. आता ज्ञानात भेद समजता का दोघांचंही ज्ञान एक समजता? भेद आहे ना, निराळा भेद आहे. किंबहुना एकाची वृत्ती नास्तिक आहे आणि एकाची वृत्ती आस्तिक आहे. ती याच भेदाने आस्तिक आहे असं म्हणा. किंबहुना दुसऱ्या परिभाषेत समजा, एक अभक्त आहे आणि एक भक्त आहे. भक्तीची वृत्ती विठ्ठल आहे म्हणायला भाग पडते. आणि या सामान्य ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना दोन पद्धतीत विचार करा. पहिल्या पद्धतीत विचार करीत असताना सामान्य ज्ञान भ्रमाला सहाय्यक होतं का? होत नाही. रज्जूचं सामान्य ज्ञान आहे म्हणजे काय सर्प दिसला नाही असं होतं काय? उलट काही पक्षकार या बाबतीत असं सांगतात की विशेष रूपाच्या अज्ञानाची कमया भ्रमज्ञान उत्पन्न करण्यात नसून सामान्य रूपाचं असलेलं हे रज्जूचं ज्ञान
हेच ब्रह्मज्ञान उत्पन्न करण्यास कारण आहे. याचाच काही विचार सर्वत्र केलेला गेलेला आहे असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे सामान्य रूपाचं असलेलं ज्ञान बाधक न होता साधकतेचा विचार करतं वा ते साधक होतं आणि भ्रमरूप असलेल्या सर्पाच्या संदर्भाने आपल्याला काही ना काहीतरी प्रतीतीला आणतं. त्या सर्पाची आपल्याला प्रतीती होते आणि ती प्रतीती मात्र दुःखाला कारण होते. म्हणजे सामान्य रूपाचं असलेलं ज्ञान सुखाला तर कारण नाहीच नाही, दुःखाला निश्चित कारण झाल्याविना राहत नाही. त्यामुळे सहाय्यकता त्या सामान्य ज्ञानाच्या ठिकाणी आहे. परोक्ष ज्ञानाचा दुसऱ्या पद्धतीत विचार करा. परोक्ष ज्ञान झालं, सगळं दुःख जात का जात नाही हे माहित नाही. समस्त दुःख कारणासह कार्यासह कारण रूपाने त्याची निवृत्ती म्हणजे त्याची पूर्णतः निवृत्ती होते. असं होतं का होत नाही ही गोष्ट स्वतंत्र आहे. परंतु दुःखाची प्राप्त असलेल्या दुःखाची निश्चित निवृत्ती होते ही गोष्ट खरी आहे. भ्रम तो तिकडचा निवृत्तच होतोय ही गोष्ट निश्चित खरी आहे. इथे भ्रम निवृत्त होतोय असं म्हणत असताना मला कदापि म्हणायचं नाहीये की रज्जूचं परोक्ष रूपाने ज्ञान झालं म्हणजे सर्प निवृत्त होतो असं अजिबात म्हणायचं नाहीये. अपरोक्ष ज्ञान हवंय कारण का तिथं आत्यंतिक निवृत्तीचा विचार आहे. आत्यंतिक निवृत्ती दुःखाची होते का होत नाही, परोक्ष ज्ञानाने निश्चित होत नाही, परंतु दुःखाची निवृत्ती ही मात्र निश्चित होते असा आपल्याला विचार करता येतो. लयरूप निवृत्ती त्या दुःखाच्या संदर्भाने विचार करता येतो. म्हणजेच आहे म्हणत असताना कोणत्याही पद्धतीत दुःख निवृत्ती नाही तर दुःख प्राप्तीची संभावना सर्वात जास्ती आहे. आणि विठ्ठल आहे म्हणत असताना पाठीराखाय मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आता परोक्ष ज्ञानाची किमया आहे. आलिया आघात निवाराया, जे जे आघात येतील त्यांच्या निवारणासाठी तोय असलेले प्राप्त असलेले जे आघात आहेत म्हणजे मुख्य रूपाने जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी त्या परोक्ष ज्ञानाची काही किंमत नाही. ते परोक्ष ज्ञान करणार नाही. हेच परोक्ष ज्ञान वाढत वाढत जाऊन हेच परोक्ष ज्ञान श्रुती सहाय्य होऊन हेच परोक्ष ज्ञान गुरु वाक्य सहाय्याने अपरोक्षात परिणित होईल आणि मग मात्र ते समर्थ होईल, अपरोक्ष रूपाचं होईल, प्रत्यक्ष रूपाचं होईल आणि मग ते समस्त असलेल्या दुःखाच्या निवारणासाठी म्हणून समर्थ अशा पद्धतीचं होईल. परंतु सामान्यापेक्षा हे परोक्ष ज्ञान निश्चित निराळ आहे असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे या अशा असलेल्या परोक्ष रूपाच्या ज्ञानाचा सुद्धा विचार दुःख निवारणासाठी असा आपल्याला विचार करता येतो. त्यामुळे लहान जरी हे ज्ञान असलं अहम ब्रह्मास्मी, सामान्य रूपाचं हे ज्ञान नाही तर हे म्हणतायत अहम ब्रह्मास्मी आहे, मी ब्रह्म आहे, परोक्ष रूपाचं समजता काय असा थोडासा आपल्याला विचार करता येतो. परोक्ष रूपाच्या असलेल्या ज्ञानामध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीमध्ये केवळ ब्रह्माच्या अस्तित्वाचा विचार केला गेला ना की मी ब्रह्म आहे असा विचार केला गेला. त्यामुळे हे परोक्ष रूपाचं सुद्धा ज्ञान नाही. सामान्य ज्ञान निकृष्ट आहे, परोक्ष रूपाचं ज्ञान त्याच्याहून श्रेष्ठ आहे. आणि अहम ब्रह्मास्मी असलेलं ज्ञान परंतु पूर्व पक्षकाराच्या मताने लहान रूपात असलेले हे ज्ञान प्रत्यक्ष आहे पण लहान रूपाचं आहे म्हणजे अदृढ आहे असा विचार आपल्या परिभाषेत करता येतो. हे ज्ञान त्या परोक्ष ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे असा विचार करा. त्या अहम ब्रह्मास्मी अशा असलेल्या ज्ञानाचा विचार करीत असताना तिथे असलेलं ते ज्ञान लहान स्वरूपाचं आहे, पूर्ण रूपाचं नाही असा विचार करतात. अपूर्ण रूपाचं ते ज्ञान आहे, बळकटी त्या ज्ञानाला नाही असा विचार करतात. म्हणजे अदृढ रूपाचं ते ज्ञान आहे असा विचार या ठिकाणी पूर्वपक्षकार मांडतात आणि म्हणतात निधिध्यासनाच्या माध्यमाने त्याची मात्र पूर्तता होईल. धारणेच्या माध्यमाने, ध्यानाच्या माध्यमाने, पूर्ण ध्यानाच्या माध्यमाने, समाधीच्या माध्यमाने तो व्यक्ती मात्र पूर्ण असा अहम ब्रह्मास्मी अशा ज्ञानाला या वृत्तीला तो जातो. परंतु
उपाधीच्या नाशाच्या उपरांतच जातो, असं त्यांचं म्हणणं असल्यामुळे उपाधीचा नाश जोवर होत नाही तोवर काय केलं पाहिजे, तोवर काय असलं पाहिजे, हे ज्ञान आहे. तुम्ही म्हणता तसलं ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी असलंच ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे असंच ज्ञान आहे. या अशा असलेल्या अदृढ ज्ञानाच्या सोबत तुम्हाला काय ठेवावं लागेल, निधी ध्यासन रूप असलेली मानसिक का होईना क्रिया ठेवावी लागेल. त्यामुळे इथे क्रियेचा संभव होतो असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे क्रिया इथे आली का आली नाही, इथे क्रिया निश्चित स्वरूपात आली. मानसिक क्रिया आहे, पण निश्चित मानसिक क्रिया जरी असली तरी क्रियेचा संभव झाला का झाला नाही. ज्ञानही आलं, तुम्ही म्हणताय तसलंच ज्ञान आलं, आत्म्याचंच ज्ञान आलं, आणि त्याच्या जोडीला मानसी असलेली क्रिया सुद्धा आली. म्हणजे कर्म सुद्धा त्या जोडीला येऊन बसला असल्यामुळे त्या दोन्हींचाही असलेला विचार आता सोबत सोबत करावा लागतो. आणि तो सोबत सोबत कुठपर्यंत करावा लागतो, जोवर देवत्वाची प्राप्ती होत नाही तोवर तो करावा लागतो. देवत्वाची प्राप्ती होईलच कधी, आधीच्या असलेल्या सगळ्या वाक्यांचं स्मरण करा. ते आधी म्हणतात सगळं आयुष्य जगा, जी विषय समाहा शतन समाहा, 100 वर्ष जगा आणि कर्म करीत राहा. हे एक श्रुती वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे देवानप्येती, देवत्वाची प्राप्ती करून घ्या. आणि इथे कर्म ही जोडीला चालणारे, म्हणजेच कुठपर्यंत चालणारे कर्म, जोपर्यंत उपाधी शिल्लक आहे तोपर्यंत कर्म चालणार आहे असा विचार मात्र करता येतो. आणि त्या जोडीला तुमचं ज्ञानही तिथे आहे. त्यामुळे कर्मसमुच्चय माना अथवा न माना, या पद्धतीमध्ये आम्ही सांगतो, या अशा असलेल्या अहम ब्रह्मास्मित्याकार ज्ञानाच्या जोडीला या निरिध्यासन रूप असलेल्या मानसिक क्रियेचा संभव वा नितांत गरज लागत असल्यामुळे समसमुच्चयाची स्थिती जशाला तशी पुन्हा येऊन बसते. त्यामुळे कर्माला तुम्हाला डावलता येणार नाही. दुसऱ्या पद्धतीत त्याचा विचार केला गेला. दुसऱ्या पद्धतीत विचार करताना ते म्हणतायत अहम ब्रह्मास्मी असलं जे ज्ञान आहे हे ज्ञान आहेच कसलं, मी ब्रह्म आहे. याच्यातला विशेष भाग कोणता आणि विशेषण भाग कोणता असा विचार करा म्हणतात. आणि विशिष्ट अशा अहम ब्रह्मास्मी ज्ञानाचा विचार करा म्हणतात. हे ज्ञान विशिष्ट आहे का विशिष्ट नाही, विशेषणाने युक्त आहे का युक्त नाही, विशेष रूपाचं आहे का नाही असा विचार करतात. आणि ते म्हणतात मी ब्रह्म आहे असं म्हणत असताना याच्यातला विशेष मुख्य भाग कोण आहे, मी आहे. विशेष मी आहे, ब्रह्म नाही. ब्रह्म मी आहे म्हणजे विशेष मी झाला, मुख्य मी झालो. त्यामुळे त्याच्यातला अहम नावाचा जो भाग आहे तो भाग मात्र विशेष होतो आणि ब्रह्म ते विशेषण झाला असा विचार करा. या अशा असलेल्या पूर्व पक्षाच्या कर्मवादीच्या दृष्टीने हा जो काही प्रकार अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा अदृढ अपरोक्ष अशा असलेल्या लहान असलेल्या ज्ञानाच्या संदर्भाने विचार करीत असताना हे ज्ञान कसल्या स्वरूपाचं आहे हे सांगत असताना दुसरी संगती सांगतायत. आणि ती संगती अशा स्वरूपाची आहे. या संगतीचा निराश मात्र पुढे जाऊन होतोय. पण ही संगती काय याचा पहिल्यांदा विचार करा. ही संगती अशी सांगितली गेली, मी विशेष आहे, ब्रह्म विशेषण आहे आणि अहम ब्रह्मास्मी हे विशिष्ट अशा पद्धतीचं ज्ञान आहे. या विशिष्ट ज्ञानामध्ये पूर्णता आहे का अपूर्णता आहे, पूर्व पक्षवादीच म्हणताय. पूर्णता का अपूर्णता, अभेदामध्ये मोक्ष आहे का भेदात मोक्ष आहे, अभेदात मोक्ष आहे. मग हे जे ज्ञान होतंय अहम ब्रह्मास्मी याच्यामध्ये विशेष विशेषण या विचारे करून या अशा असलेल्या प्रभागे करून भेद शिल्लक राहतो की अभेद शिल्लक राहतो, भेद शिल्लक राहतो. विशेष विशेषण आणि मग विशिष्ट. विशिष्ट ज्ञानामध्ये दोन भेद असतातच असतात. त्यामुळे त्या अहम ब्रह्मास्मी या महावाक्याने होणाऱ्या ज्ञानात सुद्धा असणारं जे भेद ज्ञान आहे विशेषण विशेष रूपाचं, हे जोपर्यंत मावळत नाही
तोपर्यंत विशेषण, विशेष्य आणि विशिष्टता यांची जोपर्यंत एक वाक्यता होत नाही, म्हणजे एकाधिकरण होत नाही, यांचा भेद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीमध्ये ते पूर्ण असलेलं ज्ञान उदित होणार नाही. आणि पूर्ण ज्ञान उदित होत नाही, पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीमध्ये संसाराच्या दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही असा विचार ते मांडतात. त्यामुळे हा सगळा विचार ऐकला जातो आणि सिद्धांत पक्षी याला उत्तर द्यायला चालू करतात. आणि पहिल्यांदा म्हणतात, ज्ञानाचा विचार करीत असताना अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा विचार आम्ही केलेला नाही. दृढ अपरोक्ष ज्ञानाचाच विचार आम्ही केला. अदृढ अपरोक्ष ज्ञान असेल तर त्याला आम्ही सांगतो ना निविध्यासन कर म्हणून. त्या दृढ अपरोक्ष ज्ञानाचा विचारच या ठिकाणी केला गेला नाही. संसाराच्या निवृत्त्यर्थ असलेलं जे ज्ञान वा जे ज्ञान झालं असता तात्काळ संसाराची निवृत्ती होते, तत्क्षणात निवृत्ती होते, अशा असलेल्या ज्ञानाचा विचार करीत असताना दृढ आणि अपरोक्ष अशाच ज्ञानाचा आम्ही विचार करतो, बाकी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाचा आम्ही विचार करीत नाही. ज्या ज्ञानाचा विचार आम्ही करतोय ते ज्ञान अज्ञानाच्या तुल्यबळ आणि विरोधी आशा आहे असाच आम्ही विचार करतो, दुसऱ्या ज्ञानाचा आम्ही विचार करीत नाही. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महावाक्य करून प्राप्त होणारं, निर्माण होणारं, उदित होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान मात्र अज्ञानाचा विरोधी आहे. त्यामुळे ते ज्ञान झालं असता ते दृढच आहे, अपरोक्षच आहे, अशा ज्ञानाचा प्राप्ती झाली असता त्या ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये मात्र कोणत्याही पद्धतीत दुःखाचा लवली शिल्लक राहणार नाही असा आपल्याला विचार करता येतो. हा सगळा विचार करीत असताना ते म्हणतायत की ज्ञानाची प्राप्ती झाली असता तात्काळ संसाराची निवृत्ती होते, तात्काळ संसार दुःख निघून जातं, तात्काळ बंधन संपतं. म्हणजेच नेमकं होतं काय? सुरेश्वराचार्य याच्यावर विचार करताना सांगतात की होतंय काय तर आत्मस्वरूपाची प्राप्ती होते असा विचार करा. आत्मस्वरूपाची प्राप्ती होते म्हणजे काय होते? आत्मप्रमा होते असा विचार करा. आत्मप्रमा होते म्हणजे नेमकं काय होतंय तर म्हणतात तत्वमसी आणि त्वम तदसी असा मात्र विचार ओतप्रोत होतोय असा पद्धतीने ज्ञानाची प्रक्रिया ते सांगतात. म्हणजे सांगतात काय? आत्मा आहे, ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आहे, हाच आत्मा आहे असा विचार करा. म्हणजे ओतप्रोत चिंतन त्या ठिकाणी करा असा विचार सुरेश्वराचार्य आपल्या समोर मांडतात. पुन्हा म्हणतात, सगळा पुन्हा उद्घोष करतात आणि सांगतात कोणत्याही पद्धतीमध्ये काही विचार करा, कुठलाही विचार करा, कोणत्याही स्वरूपामध्ये कर्माची संगती ही ज्ञानासोबत लावता येणार नाही. ज्ञान अज्ञानाचं विरोधी आहे आणि कर्म क्रिया हे अविद्याजन्य अज्ञानजन्य असल्यामुळे त्याची मात्र कोणत्याही पद्धतीमध्ये गती अविद्येच्या उच्छेदामध्ये असता कामा नये, राहणार नाही, होणार नाही. त्याच्याने अविद्येचा उच्छेद होणार नाही, त्यामुळे मोक्षाची प्राप्ती त्याच्याने संभव नाही असा विचार सुरेश्वराचार्य म्हणतात. ते पुढे जाऊन म्हणतात की तुम्ही अनेक पक्ष माना. कोणता पक्ष माना? पूर्व पक्षाची वाचा थांबलेली आहे. आता सुरेश्वराचार्य पूर्व पक्षाच्या मुखात तुम्ही कोणती शंका घेतली पाहिजे हा विचार मांडतात आणि ती शंका त्यांना सांगतात की तुम्ही ही शंका घ्या. ही शंका घेतल्यानंतर सुद्धा काय होते हे आम्ही सांगू. तुम्हाला त्या शंका येणार नाही म्हणून आम्ही तुमच्या तोंडात त्या शंका देतो व तुम्ही ती शंका मला विचारा असं आव्हान सुरेश्वराचार्य कर्मवादी असलेल्या पूर्व पक्षाला करतात. आणि ते सांगताना म्हणतात, ब्रह्म आणि आत्मा यांच्यात भेदही मानला तरी चालेल, अभेदही मानला तरी चालेल, स्वतंत्र भेद मानला तरी चालेल, स्वतंत्र अभेद मानला तरी चालेल, आणि एकत्रितपणे भेद आणि अभेद तरी मानला तरी चालेल. कोणत्याही पद्धतीचा विचार केला तरी तुमचं कर्म याच्या सोबत येऊन बसणार नाही. काय येऊन बसणार नाही? जर आत्म्यामध्ये आणि ब्रह्मामध्ये भेदाची पूर्णतया कल्पना केली तर ब्रह्म अनात्म पदार्थ सिद्ध होतो का? होत नाही.
ब्रह्म अनात्म पदार्थ सिद्ध होतो. अनात्म पदार्थ आत्मा आणि अनात्म असे आत्मज्ञान प्राप्त करून घेत असताना ब्रह्म मी आहे असा विचार आहे, मी ब्रह्म आहे असा त्या ठिकाणी विचार आहे. म्हणजे सुरुवात होते कुठून? ब्रह्म माझा आत्मा आहे अशी सुरुवात नाहीये, आत्मा ब्रह्म आहे अशी सुरुवात आहे. माझा आत्मा मी ब्रह्म आहे अशी सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्म आत्मा आहे असा सगळा समारोप आहे. त्यामुळे आत्म्याला किंमत माझ्या दृष्टीने का ब्रह्माला किंमत? सामान्य रूपाने ब्रह्माचं ज्ञान आहे प्रत्येक व्यक्तीला, कुणीही व्यक्ती असो, ब्रह्माचं ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान आहे. सोनं आणि सोन्याचा तुकडा सारखीच किंमत. हो, पण ते सोनाराला माझ्यापाशी एकच सांगते, मला एवढं ज्ञान आहे. सोनारापाशी खूप असेल, त्याला त्याचं ज्ञान असेल ना का? माझ्यापाशी काय आहे? मला अनुभूती कशाची? स्वतःची अनुभूती मला का लोकांची अनुभूती मला? माझं प्रमाण मी मानतो, माझ्या अनुभवाला मी प्रमाण मानतो का लोक प्रमाण मानतात? माझा अनुभव माझ्यासाठी प्रमाणित आहे, मला आलेला अनुभव माझ्यासाठी खरा, व्यवहार्य दृष्टीने असेल पण माझ्यासाठी खरा. त्यामुळे मला अनुभव कशाचा आहे? सामान्य रूपाने ब्रह्माचा की आत्म्याचा? आत राहणारा कोण? मला ज्ञान होतं, विषयांचं होतं. कोणामुळे होतं? ब्रह्मामुळे नाही, साक्षीमुळे होतं. ब्रह्माचा काय विचार तिथे? हा, आता साक्षी ब्रह्मय वगैरे ती कुठते नंतर ते विचार आणती. मला ज्ञान करून देणारा कोण आहे? साक्षी, अंतःकरण उपहित चैतन्य, याला साक्षी म्हणा. तो साक्षी या सगळ्या ज्ञानाचं प्रकाशन करतो. वृत्ती साह्याने करीत असेल हा भाग निराळा आहे, पण प्रकाशन करणारा, ज्ञान प्रकाशित करणारा हा फक्त साक्षी असल्यामुळे तो माझ्या अनुभूतीचा, माझ्या सामान्य ज्ञानाचा असा हा विषय असल्यामुळे त्या साक्षीचा मला अनुभव आहे, त्या साक्षीचं मला ज्ञान आहे. म्हणून तो आत्मा तो मुख्य होतो आणि त्या आत्म्याच्या दृष्टीने मला सगळा विचार करावा लागतो. विवेकाची व्याख्या लक्षात घ्या. विवेकाची व्याख्या काय आहे? एक ब्रह्म आहे आणि सगळं ब्रह्म भिन्न आहे असा विवेक झाला म्हणजे तो अधिकारी आहे, अशा पद्धतीत व्याख्या नाही. व्याख्या काय आहे? आत्मपदार्थ काय, आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू काय याचा विचार करा. म्हणजे तो विवेक आहे. माझ्या अनुभवाची असलेली परिपूर्णता त्या विवेकात आहे. आत्मवस्तू काय आणि अनात्म वस्तू काय? जर आत्म्यात आणि ब्रह्मात भेद मानला तर आपत्ती काय येते? आत्मा तर आत्मा आहे आणि आत्म्याहून भिन्न जे जे ते काय होईल? अनात्मा. ब्रह्म जाईलच कुठं? ब्रह्म अनात्म्यात जाऊन पडतं. आणि ज्याच्या ठिकाणी आत्मा आणि अनात्म नावाचा विवेक आहे त्या अशा असलेल्या व्यक्तीने अनात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कर्माचीच काय ज्ञानाची सुद्धा धडपड करून असं सुरेश्वराचार्य म्हणतात. कारण का तो अनात्म पदार्थ झाला. त्यामुळे आम्ही ज्ञानाचीही चिकित्सा सांगतो. कारण का भेद मानताना एक एक भेद मानला तर ब्रह्मज्ञानाची गरजच नाही. आणि तुम्ही जर कर्म पुढे आणता आम्ही आमचं ज्ञान सुद्धा गुंडाळून ठेवतो आणि म्हणतो की ज्ञानाची सुद्धा गरज नाही. काय त्या अनात्म पदार्थाची प्राप्ती करून घ्यायची? प्राप्ती आत्म्याची करायची का अनात्म पदार्थाची करायची? आत्म्याची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असल्यामुळे त्या ब्रह्माचा विचार आम्ही करणार नाही, ज्ञानाने करणार नाही. कर्म सांगितलं तरी कर्मांनी आम्ही करणार नाही. त्यामुळे त्या आत्मज्ञानामध्ये पुन्हा कर्माची संगती लागली काय? कर्माची संगती लागत नाही. म्हणे अभेद माना. भेद मानून कर्म येत नाही, अभेद माना. अभेद मानल्यावर होतच काय? आत्मा आहे, ब्रह्म आहे, प्राप्ती आहे का? नाही. मग काय आहे? अज्ञान आहे. मग आता कर्माने कसं निवृत्त होईल? अज्ञानानेच अप्राप्त होईल ना ब्रह्म.
आत्मा जो आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे किंवा आत्मा आणि ब्रह्म एक आहे, अभेद आहे असं म्हणत असताना आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान आहे काय? ज्ञान होते काय? होत नाही. म्हणजे आहे काय? अज्ञान आहे. आणि जर अज्ञान आहे तर त्या अज्ञानाची निवृत्ती सगळ्या असलेल्या मागच्या प्रकरणाचा विचार करा, स्मरण करा. अज्ञानाची निवृत्ती पुन्हा कर्माने होणार नाही. म्हणजे पुन्हा होईलच कशाने? अज्ञानाचं विरोध असलेलं ज्ञान घ्यावं लागतं आणि त्याच्याने त्याची निवृत्ती होते. आणि मगच या अभेद पक्षामध्ये सुद्धा त्या माझ्या आत्म्याचं ब्रह्मरूपाने, त्या ब्रह्म्याचं आत्मरूपाने होणारं जे ज्ञान आहे हे ज्ञानी करूनच होतं, पुन्हा कर्मे करून होत नाही. भेद पक्ष माना, अभेद पक्ष माना, कर्म येत नाही. आता भेदाभेद पक्ष माना. भेदाभेद पक्ष मानायचाच कसा? पहिल्यांदी सांगतात देहादिकांचा विचार करा, उपाधीचा विचार करा. आणि या उपाधीचा विचार करताना याच्या दुःख रूपतेचा, जड रूपतेचा विचार करा. म्हणून याचा आणि त्या ब्रह्माचा वा आत्म्याचा भेद आहे. भेद मानला तिथे. कारण का आत्मा याच्या सगळ्याशी लिप्त आहे, या सगळ्याशी त्यांनी वृत्ती धरून बसलेला आहे. त्यामुळे जड माना, दुःख माना, सगळी गोष्ट त्याच्या ठिकाणी माना. त्यामुळे भेद सिद्ध होतो. आणि मूल स्वरूपे करून आणि वेदांताच्या असलेल्या वाक्ये करून आत्मा सुखरूप आहे, ज्ञानाने तो सुखरूप माना, व्यवहाराने दुःखरूप माना, अनुभवाने दुःखरूप माना. मग भेद सिद्ध होतो आणि अभेदही सिद्ध होतो. दोन्हीही एका ठिकाणी सिद्ध होते असा विचार करा. आणि असा विचार केला असता सुरेश्वराचार्य म्हणतात की असा विचार करणं हे स्वच्छ मूर्खपणाचं लक्षण आहे. याच्यामध्ये कोणताही शहाणपणा नाही. एकच वस्तू आहे आणि त्याच वस्तूबद्दल एका दृष्टीने भेद मानायचा आणि दुसऱ्या दृष्टीने अभेद मानायचा ही गोष्ट होणे संभव नाही. आत्म्याचे धर्म हे कधीही अंतःकरणाच्या सारखे नाही. आत्म्याचा धर्मच म्हणून काही सांगता येत नाही. अंतःकरणाचेच सगळे धर्म सांगावे लागतात. त्याच पद्धती त्या ब्रह्माचेही कोणते धर्म नाहीत. त्यामुळे भेदाभेद पक्ष मानणं ही गोष्ट संयुक्तिक होत नाही. एक सगळे धर्म एका बाजूला जाऊन पडतात आणि निर्धर्मक असलेला एक आत्मा तो एका बाजूला येऊन पडतो. त्यामुळे कोणत्याही पद्धतीत भेद अभेद पक्षाची संगती इथे लावता येत नाही. आणि भेद अभेद पक्षाची संगतीच लागत नसल्यामुळे त्या पक्षे करून मोक्षप्राप्तीचा विचार करता येणार नाही. वा करू गेलं तर होईल काय? सगळे धर्म भेद पक्षाने आणि अभेद पक्षाने एकत्रित रूपाने ब्रह्मावर साधले जातील आणि ब्रह्मावर साधून ब्रह्म दुःखरूप आहे अशा पद्धतीचा विचार होईल. आणि जर ब्रह्म दुःखरूप सिद्ध झालं तर समस्त दुःख निवारणासाठी केलेला सगळा प्रयत्न व्यर्थ होईल आणि परम दुःखरूप असलेल्या ब्रह्माची प्राप्ती होईल. आणि परम दुःखाची प्राप्ती करून घेणं याला पुरुषार्थ म्हणता येईल काय, असा प्रश्न सुरेश्वराचार्य या ठिकाणी मांडतात. त्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये कर्माच्या माध्यमाने मोक्षाची प्राप्ती होणार नाही, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही असं निश्चित होतं. पुढे 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 जात जात मागच्या असलेल्या सगळ्या आक्षेपांचा विचार पुन्हा पुन्हा करतात. आणि पुन्हा कशासाठी करतात तर बळकटी यावी म्हणून करतात. इथे पहिला अध्याय संपतोय, पहिल्या अध्यायाची पूर्णता झाली आहे, पण पुन्हा 10-15 श्लोक सुरेश्वराचार्य मागील असलेल्या सगळ्या आक्षेपांचा संग्रह करतात आणि इथे लिहितात की असे काही हट्टवादी लोक असतात की जे हट्टवादी लोक एक काशम कुशम अवलंब्य नावाचा न्याय आणि त्या न्यायी करून पुन्हा पुन्हा ज्या ज्या शंकेचं निवारण झालेलं आहे ती शंका पुन्हा उद्धृत करतात
आणि पुन्हा वितंडा करीत बसतात, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा सांगतो, काशम कुशम अवलंब्य नावाचा न्याय काय आहे. तर त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, नदी आहे. म्हणजे न्याय काय? नदी आहे, प्रवाहित आहे, वेगवान आहे, आणि एक व्यक्ती नदीच्या मध्यात, त्या अवकाशात मध्यात सापडलाय, बुडतोय, बुडायला लागलाय, आणि त्याला असं वाटतंय की शेजारून दर्भ होऊन चाललाय, आणि त्याला वाटतंय या दर्भाला मी पकडलं की मी काठाला जाईन. याला म्हणायचं काशम कुशम अवलंब्य न्याय. त्याला वाटतंय की या काडीला मी धरलं की मी निश्चित पार करून काठाला जातो, म्हणजे मी वाचतो. बुडत्याला काडीचा आधार, ती म्हण या न्याय करू नये. सुरेश्वराचार्य म्हणतात, पूर्व पक्ष जो कर्मवादाचा आहे, आणि त्यातले काही जे पूर्व पक्ष जे हट्टवादी आहेत, ते अशा न्यायाचा अवलंब करतील आणि पुन्हा काही शंका उद्धृत करतील, आणि त्यांच्या शंकेचं निराकरण आपल्याला करायचंय. परंतु ती त्यांची असलेली शंका या बुडत असलेल्या व्यक्तीच्या तरण्याप्रमाणे असमर्थ आहे. ती पुन्हा तरण होऊच शकत नाही, कारण अविद्याजन्यता कर्माला दिलेली असल्यामुळे, कर्म अविद्याजन्य असल्यामुळे कोणत्याही पद्धतीत अविद्येचा उच्छेद करण्यासाठी समर्थ नाही. पुन्हा म्हणतात, पूर्व पक्षवादी म्हणतात, कर्माचा विचार करा, निष्काम कर्माचा विचार करा, नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करा, प्रारब्ध कर्माचा विचार करा. प्रारब्ध कर्म, कर्म संपलं म्हणजे मोक्ष होतो ना. कर्म आहे, अविद्या रूप आहे ना. कर्म संपलं म्हणजे काय संपेल कर्मासोबत? अविद्या सुद्धा संपेल का? संपणार नाही. कर्म रूप अविद्या असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते सगळं संपलं म्हणजे सगळं संपून जाईल, म्हणजे मोक्ष होईल का? होणार नाही. निश्चित मोक्ष होईल. कर्म व्हावं, पूर्ण व्हावं, काय काय करावं लागेल? पाप होऊ नये अशी संगती लावा. सकाम कर्म, मी जे पूर्व जन्मात केलेलं आहे, अर्जित केलेलं आहे, त्या कर्माच्या निरासाचा विचार करतात. एक म्हणतात पापाचा विचार करा. पापाचा विचार करताना प्रायश्चित्ताधिकाचा विचार आम्ही करतो, पाप घालवतो, आणि सकाम कर्माच्या निवृत्त्यर्थ म्हणून उपभोगायचा विचार आम्ही करीत नाही, तर त्याच्या निवृत्तीचा विचार करत असताना कर्मवादी इथे पूर्व पक्षी असं म्हणतात की आता जे नित्य नैमित्तिक निष्काम कर्म आम्ही करतोय, त्या नित्य नैमित्तिक निष्काम कर्माचा परिणाम काय असेल? तर ते म्हणतात, पूर्व जे सकाम कर्म आम्ही केले त्याच्या निवृत्तीसाठी मात्र याचा उपयोग होतो. पहिल्यांदी नित्य नैमित्तिक कर्माचा विचार करत असताना एक फल सांगितलं होतं. ते फल असं आहे की पापोत्पत्ती होऊ नये. एक देश आहे, त्यातले एक देशी आहेत, आणि आता पुढे जाऊन हे नवीन आहेत कर्मवादी, आणि ते नवीन असलेले प्रगल्भ असलेले ते नित्य नैमित्तिक कर्माला दिशा देत आहेत, आणि नित्य नैमित्तिक कर्माचं फल म्हणून सांगतायत की सकाम कर्म जे पूर्वजन्मामध्ये केलं आणि त्याचं जे फल आत्ता प्राप्त होईल त्याचा ऱ्हास होईल याच्याने. म्हणजे कशाचा ऱ्हास होईल? प्रायश्चित्ताने पापाचा ऱ्हास. आता सकाम आहे आणि त्यांनी प्राप्त झालेलं फल आहे, आणि ते फल पुण्यकारक आहे, म्हणजे सुखकारक आहे. आणि ऱ्हास सांगतायत नित्य नैमित्तिक कर्माने. हे संचित नाही, संचित प्रकार अजून थोडा निराळाच आहे. सकाम कर्माचा म्हणजे पुण्य कर्माचा ऱ्हास सांगतायत. कशाने? नित्य नैमित्तिक कर्माने. जर हे मानलं, माना एक 5 मिनिट कल्पना करा, हे विधान बरोबर आहे. पूर्व पक्षी म्हणतायत म्हणजे आपल्यापेक्षा हुशार आहे, त्यांना काहीतरी आधार असेलच, ते मानतायत आणि ते विधान करतायत, प्रमाणाने करीत असतील. काय विचार करतायत? सकाम कर्माचा ऱ्हास, त्याच्या फलाचा ऱ्हास
हा नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठानाने होईल. म्हणजे आम्ही जे नित्य नैमित्तिक कर्म करतो, हे कर्म काम काय करतंय? आपलं पुण्य संपवते बघा. आपलं पुण्य संपवणार हे नित्य नैमित्तिक कर्म आहे. म्हणजे काय आहे? देवपूजा करणं नित्य कर्म आहे. नैमित्तिक कर्म वर्षाला येणारा कुलाचा ते करणं, श्राद्धाधिक कर्म करणं, तीर्थयात्राधिक करणं, हे कर्मामध्ये येईल ना. नैमित्तिक कर्मात ही गोष्ट येईल ना. तीर्थ श्राद्धादी नैमित्तिक कर्मात येईल ना. हे सगळं करणं काय आहे? पापाचा विनाश करीत नाही, त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे प्रायश्चित्ताची. मग हे कर्म काय करतं केलेलं? तर आपल्या पुण्याचा ऱ्हास करतं, असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. पूर्वपक्षी म्हणतात पुण्यही संपलं पाहिजेत, पापही संपलं पाहिजेत, आणि दोन्ही संपलं म्हणजे होतं काय? या उपाधीच्या नाशात मोक्षाची प्राप्ती होते. असा विचार करता येतो का? येत नाही. करता येतो. पण सुरेश्वराचार्य म्हणतात फक्त एक प्रमाण द्या. कशाला? नित्य नैमित्तिक कर्म केलं की या सकाम कर्माने प्राप्त होणाऱ्या पुण्याचा ऱ्हास होतो. याच्यासाठी एक प्रमाण द्या. प्रमाणांची कोणत्याही पद्धतीमध्ये मांदियाळी नकोच आहे, बहुप्रमाणता नकोच. एक प्रमाण आवश्यक आहे. एक प्रमाण आम्हाला द्या. का तर्कावर बोलता? तर तिथे पूर्वपक्षवादी कर्मवादी शांत होतात. त्यांना लक्षात येतं की तर्काचा विचार इथे चालणार नाही, प्रमाणाची आवश्यकता आहे. आणि कोणत्याही श्रुतीमध्ये, कोणत्याही स्मृतीमध्ये नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठानाचा परिणाम हा पुण्य कर्म ऱ्हास असा दिलेला नाही. वास्तविक नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठानाचा परिणाम हा पुण्यकारक आहे ही गोष्ट सांगितली असल्यामुळे कोणत्याही पद्धतीने असा विचार पुण्याच्या नाशाकरिता करता येणार नाही. नाही म्हणे आम्हाला फलाकांक्षा नाही, कर्म करतो आणि फल आम्हाला नकोय म्हणजे सगळं पुण्य संपून जाईल. तसं होत नाही. ज्याने कर्म केलं त्यालाच ते उपभोगावं लागतं, असा सुरुवातीचाच आदेश असल्यामुळे वा कर्म सिद्धांत तसाच असल्यामुळे सुखासो दुःखासो त्याचं त्यालाच भोगावं लागतं. याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा वाद नाही, वा दुमत नाही, विमतता नाही. दुसरा विचार करा. निष्काम कर्म फल देणारच नाही. निष्काम कर्म फल देईल भोगावंच लागतं. आणि अंतःकरण शुद्धी देतं फल. शुद्ध होईल अंतःकरण, फळ भोगावंच लागतं. अंतःकरण शुद्धी भोगल्या विना पुढे जाताल कसं? काहीतरी खावं लागेल का नाही? राम आहे मोठा देव होता, एक फळ तरी खाल्लं का नाही त्यांनी? का देव होता म्हणून उपाशीच बसला नाही? म्हणे लक्ष्मणाने 14 वर्षाचा उपवास केला, काहीतरी खाल्लं का नाही? का वारा खाऊन राहिला? नाही, फळ खाल्ले. त्या फळाचं आता मला नाव आठवत नाही, पण ते एक फळ आहे की जे फळ आजही केरळ तमिळ या भागामध्ये काही त्या अरण्यातले लोक पुष्ट व्हावं म्हणून स्वतःच्या धान्यात टाकून ठेवतात. ते फळ खाल्ले की महिनाभर भूक लागत नाही असं रामायणात उल्लेख आहे. आणि हे लोक ते त्या तत्सदृश काहीतरी फळ मिळत असेल, विकृत झाले ते काहीतरी फळ असेल, ते धान्यात टाकून ठेवतात. भूक लागत नाही. खाल्लं का खाल्लं नाही? काहीतरी आश्रय करावा लागेल का लागणार नाही? करावा लागेल. किंबहुना गरज अंतःकरण शुद्धीची आहे, शुद्ध सत्वाची गरज आहे. आणि शुद्ध सत्वच जर नसेल तर होईल कशी पुढची प्रक्रिया? निष्काम कर्माचा फल उपभोग म्हणजे फल मिळतच काय? अंतःकरण शुद्धी आहे. जर फल मिळेपर्यंत खराच निष्काम राहिला तर, नाहीतर निष्काम कर्म करतो आणि अंतिम घटकेला सकाम होतो, स्वर्गात त्याची पाठवणी, स्वर्गात त्याला सकाम झाला तर शेवटच्या घटकेला दादा तिथं. आज एक कथा आहे. काय? राष्ट्रपती होते, ते राष्ट्रपती कारागृहामध्ये गेले. कारागृहामध्ये राष्ट्रपती गेल्यानंतर काय वाढदिवस असेल त्याचा, प्रसन्न झालाय असं समजा, आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं काय पाहिजे ते मागा, आज मी तुम्हाला देणार. मग
कोणी काही द्याल? मी म्हणलं इथे साबणांची व्यवस्था नाही, आठवड्यातनं 2 साबण द्या. कोणी आला तो म्हणला इथे रात्री लाईट नाहीये, लाईटची व्यवस्था करा, लाईटची व्यवस्था करा. आदेश पारित झाला. तिसरा कैदी आला आणि म्हणाला इथे रंगरंगोटी केलेली नाही, सगळे कमरे हे झालेले आहेत, पल्या खराब झालेले आहेत, त्या नीट करून द्या सगळ्या. तिसरा आला तो म्हणला त्या बारला रंग नाही येत पहा, गंजून जातील, काळा काळजी, त्याला रंगवून द्या. त्यांनी रंगवून दिले. पुढचा आला म्हणाला इथे थोडी जेवणाची थोडी आबाळ होते, कच्च कसंही देते, थोडी जेवणाची टापटीप व्यवस्थित सुंदर व्यवस्था करा. सगळं झालं. सगळ्या कैद्यांनी काहीतरी मागितलं. एक कैदी आला, एक शेवटचा हुशार होता, तो आला आणि तो म्हणाला काही करू नका, मला पहिल्यांदी सोडा येत नाही. राष्ट्रपतीने लगे आज्ञा दिली, याला बाहेर काढा. सगळे ओरडायले आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. त्यांनी सांगितलं मागायला एकदा सांगितलं होतं ना, तू जे मागितलं ते दिलं का नाही तुला? यांनी मुक्तता मागितली, याला मुक्तता दिली. त्याच पद्धतीत विचार करा. निष्काम कर्मी आहे आणि अंतिम घटकेला सकाम झाला तर आता जायचा होता पुढं, आता याचा खरा जो पुरुषार्थी व्हायचा होता स्वर्गार्थी झाला, जाणार स्वर्गात. त्यांनी जे मागे आता बदल होत नाही. नाही म्हणे मी निष्काम कर्म केल्याने मला स्वर्ग का मिळालं? मागणी काय आहे, अवस्था काय आहे, इच्छा काय आहे, त्याच्या अनुरूप सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे ते फल देणारा ईश्वर शेवटच्या घटका सुद्धा तपासत असतो. किंबहुना शेवटची घटका तपासतो असा विचार करा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटची घटका तपासतो असा विचार करा. बाकी काही तपासतो का नाही माहित नाही, पण शेवटची घटका निश्चित तपासतो. नोंद शेवटची निश्चित होते. हात पाय वाकडे करत मेला का, आरडाओरडा करत मेला का, कुठून प्राण गेला तपासता का? तपासत नाही. डोळे उघडून गेले, डोळ्यातनं प्राण गेला, चांगले होते, खोकलत गेले, तोंडातनं प्राण गेला, ओरडत गेले, सगळं चालतं. आता दुसरे विचार आपल्याला करायचे नाही. पोट फुटून मारणारे सुद्धा लोक आहे आणि त्याच्यावरनं गतीचा विचार सुद्धा करता येतो. चांगला किंवा वाईट त्रास देत जाणारा व्यक्ती कसा आहे हे शेवटच्या घटनेवरून लक्षात येतं. हा कसा होता, याची अवस्था काय हे बघा, त्याच्यावरून लक्षात येतं. अत्यंत शरीराने पीडित जरी असला आणि अंतःकरण वृत्तीने जर स्तब्ध आणि शांत असला, साधू शांत आहे ना, तो मृत्यू आहे, येणार आहे माहिती आहे, पण तो शांत आहे. विकल तर शरीर होणारच आहे, ते काय इथे कोणी योगी नाहीये, त्यामुळे विकल तर होणारच आहे शरीर, त्याचा स्वभावच आहे. अपक्ष आहे त्याचा होणारच आहे, ते काही ना काहीतरी येणारच आहे, ठरलेली गोष्ट आहे. पण त्याची वृत्ती शांत आहे का अशांत आहे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि त्या दृष्टीने विचार केला असता लक्षात येतं की त्याला फल काय मिळालं. आणि ते फल दिसतं कुठं? स्थूल असलेल्या, अतिस्थूल असलेल्या गोष्टीचा विचार केला तर दिव्याखालच्या पिठात दिसतं म्हणतात. तो कुठल्या योनीला गेला आख्यायिक काय लोक वचन आहे, दृढी आहे, ते उचलून पाहतात काय झालं बाबा खाली. आता खाली झालेलं काहीच नसतं, पण ज्याला सांगायचंय आणि ज्याला सुचवायचंय किंवा शिव्या द्यायचंय त्या माणसाला दिसतं बघा बेडूक दिसायला लागले खाली म्हणून, बघा कुत्रा दिसायला लागला, पीठ आहे काय दिसायचं, तेल पडून पडून माखलेलं आहे पण दिसतं त्याला बरोबर. ते जो उचलणार आहे दुष्ट आहे आणि शिव्या देते आल्या नाही त्याला. तो व्यक्ती तोंडासमोर सगळ्यांना म्हणतो काय इथे डुक्कर दिसायले पहा म्हणते, पण असं काही नसतं बरं का. काय करू ते किती मोठे होते स्वी दोन तो मोकळा होतो. मग असा सगळा प्रकार असल्यामुळे शेवटचा विचार अंतःकरण शुद्धी हे परमफल आहे, किंबहुना हेच उद्दिष्ट आहे त्या निष्काम कर्माचं. आपल्याला दिसायचा विचारच नसतो, त्याला दिसायचा विचार असतो. प्रथा नाही आहे ती, तो नियम आहे.
त्याचा विचार असा आहे मागचे रक्ते. की जो व्यक्ती निष्प्राण आहे, गेलाय, देह ज्याचा संपलेला आहे, त्याला देश जो दिसतो तो देश फक्त स्वतःचं घर, जे ज्या घरात त्याची आसक्ती आहे, त्या आसक्ती असलेल्या देशाचं ज्ञान होत असतं त्याला, वा तिथे तो असतो. आणि तिथे कोणत्या, सूर्य आहे काय त्याला, त्याला सूर्य नाही. चंद्र आहे काय त्याला, त्याला चंद्र नाही. त्याला चांदण्या आहेत काय, चांदण्या नाही. त्याच्यापाशी काही दिवटा आहे काय, नाही, काही नाही त्याच्यापाशी. मग त्याला आता दर्शन व्हावं, त्याला सगळं दिसावं, त्याला दिग्दर्शन व्हावं. कशाचं दिग्दर्शन व्हावं? पुढे जायच्या मार्गाचं. पुढे जायचं ना त्याला. आता अडकून राहून काय करणार आहे तू इथे? अंधार असला अडकून राहील का, राहणार नाही. मग विधीशास्त्राने केलेला आहे, पुराणादी, गरुड पुराणादी शास्त्राचा तो विधी आहे. त्या विधीप्रमाणे, म्हणजे पुराणशास्त्र सांगतो, अंत्येष्टी कर्म नाही सांगत मी, पुराणशास्त्राचा विचार सांगतो, म्हणजे सोपं जाईल मला सांगायला. त्या दृष्टीने म्हणून तो इथे त्याच्या प्रित्यर्थाश्रीला दक्षिण पथ प्रदर्शन करणारा दिवा लावला असता, त्या दिव्याचा त्या विधीने ते प्रज्वलन, त्याला तिथे तेजाची प्राप्ती होते आणि त्याला दक्षिण दिग्भाग प्रशस्त होतो, दिसतो. आणि या मार्गाने आता पुढे जायचे असं त्याला ज्ञान होतं आणि तो त्या मार्गाने पुढे जातो. जर नाही दाखविला तर तो तुमच्या सोबत घरात आहे, तो बाहेर जाणार नाही. तुम्ही ज्या ज्या वेळी देवापुढे दिवा लावताल त्या त्यावेळी देव बाजूला आणि हा तिथे. आणि भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, जो पितराची पूजा करतो तो पितर होतो, जो भूताची पूजा करतो तो भूत होतो. हे भूत कोणतं आहे? वेटेवर उभे असलेले, आणि तो तुमचा बाप आहे. पांडुरंग नाही, आता पांडुरंग गेला. मूर्तीत पांडुरंग राहत नाही आता. हे येऊन बसतात आणि हे येऊन बसले ही तुमची वाट बघत बसतात. एकटाय मी, देवाला वाटतं मी एकटाय, मोठं करा, बहु करा. मग ह्याला वाटणार नाही का मी एकटा पितर आहे, माझी पोरं, नातवंड, मामी सगळे, बायको आले तर बिघडते का? मग ती सगळ्यांना गोळा करत तो राहतो, घालवावं लागतं. सद्गतीचा विचार मात्र शास्त्राने अशा पद्धतीत केलाय. धाकुटी आहे, लहान आहे, पण बहुतेजा ते प्रगती आहे. आणि बहुतेजा ते प्रगती म्हणत असताना याही गोष्टीचा संग्रह माऊलींच्या भाषेत करायला काही हरकत नाही. बहुतेज कुठे आहे, त्याची व्यापकता काय असतानाही व्यापकता आहे, आणि विधीने असं कर्म केलं असता त्याही प्रदेशात त्याची व्यापकता आहे. ते दीपदान त्या पद्धतीत करावं लागतं असा आपल्याला विचार करता येतो. आपला सांगण्याचा मुद्दा असा चाललेला आहे, मुख्य मुद्दा आपला, की या कर्माचा विचार जरी केला तरीही सकाम कर्म त्याची निवृत्ती ही नित्य नैमित्तिक कर्माने होणार नाही. निष्काम कर्म हे अंतःकरण शुद्धी रूप फल देऊन संपून जाईल. हे सगळं जरी खरं असलं, पाप आहे, पुण्य आहे, आणि या दोघांची निवृत्ती झाल्याविना मोक्ष होत नाही असा सिद्धांत कर्मवादी मानत असल्यामुळे पापाच्या निवृत्तीचा विचार करतात, पुण्याच्या निवृत्तीचा विचार करतात. हे सगळं करू लागले. सुरेश्वराचार्य म्हणतात, प्रारब्ध कर्म पुढे आणा, प्रारब्धाचा विचार करा. 1 जन्माचं प्रारब्ध आहे का? माहित नाही. हे 10 जन्माचं प्रारब्ध आहे का? माहित नाही. 100 जन्माचं प्रारब्ध आहे का? माहित नाही. मोक्ष माहित नाही. मोक्षाचा विचार कसा काय होईल? तात्काळ असलेल्या मोक्षाचा विचार करता का असा कर्माचा विचार करता? बर, 100 जन्मानंतर मुक्त होणार आहे, 100 जन्माचा प्रारब्ध आहे माझं, असं कोणत्या ज्ञानी असलेल्या, योगी असलेल्या महात्म्याने सांगितलं? 100 जन्माचं प्रारब्ध तुझं निर्माण झालं, त्याच्या पुढे प्रारब्ध तुझं निर्माण झालेलं नाही. व्यक्ती निर्माण करण्या वाचून राहतो काय? क्रियमाण आहे का नाही? कर्म करीत राहतो का राहत नाही? कर्म करीत राहतो. आता ही संगती कर्माची कुठपर्यंत चालेल? लांब आहे, किंबहुना अनंत आहे असं म्हणायला हरकत नाही. जोवर हे प्रारब्ध कर्म संपत नाही तोवर संचितातला दुसरा भाग खवळून येतो आणि तो प्रारब्ध रूपाने पुन्हा एक बाण तयार होतो.
आणि असा हा निर्माण झालेला कर्माचा प्रवाह रूपाने कर्माची अनंतता दाखवून देतो. आणि अशी अनंतता दुःखरूप सागरातून निवृत्त कदापि करीत नाही. म्हणजे कधीही त्याचा मोक्ष होऊच शकत नाही. त्यामुळे कर्माचा विचार करून कदापि मोक्ष होणार नाही. शिवाय अजून एक विचार, कर्माचं फल दृष्ट की अदृष्ट? अदृष्ट आहे. कर्मवादी म्हणतात की ब्रह्मज्ञान हे अदृष्ट माना. का अदृष्ट माना? हट्ट आहे. 100 वर्ष कर्म करत राहा या विधानाचा. हे कोणाचं विधान आहे? जैमिनी ऋषींचं. त्यामुळे त्यांना बाधा द्यायची नाही, ते विधान आम्हाला खोडून काढायचं नाही. त्यामुळे म्हणतात आता ते ब्रह्मज्ञान अदृढ मानता येत नाही, ती झाला त्याचा विषय, दृढच झालं ते. आता म्हणताय की हे ब्रह्मज्ञान माना, सगळं खरंय, त्याची तुल्यबळताई आहे, सगळं मानतो आम्ही. फक्त एक गोष्ट आहे, याचं फल अदृष्ट माना. म्हणजे कसं माना? कर्माप्रमाणे याचं फल माना. म्हणजे काय होईल? कर्माचं फल जसं अन्य देशात अन्य कालात मिळतं, तसं या ब्रह्मज्ञानाचं फळ जो मोक्ष, तो अन्य देशात अन्य कालात म्हणजे या उपाधीच्या उपरांत मिळेल असा विचार मात्र करता येतो. सुरेश्वराचार्य त्याच्यावर उत्तर देताना म्हणतात, सिद्धांत असा सांगतात की ब्रह्मज्ञान हे दृष्ट आहे, याचं फल दृष्ट फलक आहे. का दृष्ट फलक आहे? महावाक्याने बोध उत्पन्न झालाय. कोणतं महावाक्य आहे? तत्वमसी. अर्थ काय? तू ब्रह्म आहेस. या शब्दाने होणारं जे ज्ञान आहे, स्वतः विषयी होणारं जे ज्ञान आहे, हे स्वतः विषयी होणारं असलं प्रत्यक्ष रूपाचं अपरोक्ष रूपाचं आत्ताच ज्ञान अदृष्टतेमध्ये ढकलायचं कसं? दृष्टच मानावं लागेल ना. हे आत्ता आहे, मिळणार आहे, तात्काळ आहे आणि स्वतः विषयी आहे. हे काही स्वर्गाप्रमाणे स्वर्ग प्राप्ती सारखं हे ज्ञान नाही, आत्म्याचं ज्ञान आहे. माझं यथार्थ रूपाचं प्रत्यक्ष प्रमारूपाचं असलं ज्ञान असल्यामुळे दृष्ट रूपाचं हे ज्ञान आहे, दृष्ट रूपाचं फल आहे. त्यामुळे मोक्ष हा दृष्ट असल्यामुळे अदृष्टतेचा त्याचा विचार करता येत नाही. त्यामुळे या कर्माचाही विचार तिथे करता येणार नाही. पुढे जाऊन असं म्हणतात सुरेश्वराचार्य, काहीही प्रयत्न केला, कितीही हट्ट केला तरी कर्माचा स्वभाव, कर्माचा हेतू, कर्माचं स्वरूप हे अज्ञानासारखं अज्ञानवत अज्ञानच असल्यामुळे आणि ज्ञानाच्या विरुद्ध असल्यामुळे कोणत्याही पद्धतीमध्ये याचा विचार मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने आपल्याला करता येणार नाही. कोणत्याही नियमांचा विधीचा विचार जरी केला तरी कोणत्याही पद्धतीमध्ये कर्म हे मोक्षाला कारण होणार नाही असा विचार करतात. जाता जाता फक्त सूक्ष्म उल्लेख करतो. ते म्हणतात परिसंख्या नावाचा विधी वापरा आणि कर्माची संगती लावून पुढे चला, नाहीतर नियमविधी वापरा आणि कर्माची संगती लावून मोक्षाची प्राप्ती करून घ्या. नियमविधी असो अथवा परिसंख्या विधी असो, तव्य प्रत्यय लावल्यामुळे नियमविधी किंवा परिसंख्या विधीचा विचार करावा लागतो. परंतु सुरेश्वराचार्य या ठिकाणी असं म्हणतात की हा नियमविधी लावत असताना सुद्धा जिथे दोन पक्षाची प्राप्ती होते आणि दोन पक्षाची प्राप्ती होऊन जिथे जो विषय वर्णित आहे वा निर्णित आहे, त्या निर्णित वर्णित असलेल्या विषयाचं स्पष्टीकरण होत नाही, तिथे मात्र नियमविधी लावावा लागतो. म्हणजे तिथे स्पष्टीकरण त्याचं करावं लागतं. उदाहरण देतात, तांदूळ कांडावे, त्याचं उदाहरण दिलं. गृहीण अवहनंती असं म्हणतात. यज्ञ आणि यज्ञासाठी तांदूळ पाहिजेत. मग कसले पाहिजेत? ते म्हणतात एक मूसल कर्ण खावेत किंवा दुसरे नख कर्ण खावेत. म्हणजे काय आहे? मूष मोचक असे हवेत.
आता स्पष्टीकरण इथं सांगतो. तांदूळ आहेत, त्याच्यावर काय असतात त्याला, टरफल, साळ, देवकार्य, यज्ञ. सुरेश्वराचार्य म्हणतात हा दोन पद्धतीचा विचार केलाच का? एक नखाने तांदूळ काढणं आणि एक कांडून टरफल बाजूला करणं. तांदूळ मिळते का मिळत नाही? तांदूळ मिळते. मग दोन पक्ष प्राप्त झाले. पण यज्ञासाठी तुम्ही म्हणता एक पक्ष सांगा, पण दोन पक्षाचा विचारच का गेला? सुरेश्वराचार्य त्याचं उत्तर देताना म्हणतात देवकार्य, यज्ञ. एखादा भावनिक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती म्हणतो वा विचार करेल की देवाला जी गोष्ट, यज्ञ नारायणाला जी गोष्ट खावयासाठी म्हणून द्यायची, ती मुसळाने कांडून मारून दिल्यापेक्षा हलक्या हाताने, नखाने, व्यवस्थित भक्तीने जर काढून दिली तर श्रेष्ठ होणार नाही काय? चालणार नाही काय? सरळ विचार आहे का विचार नाही? देवाला चमच्याने भरवता का हाताने भरवता? श्रेष्ठ काय मानता? हाताने भरवणं श्रेष्ठ मानता. म्हणून दोन पक्ष प्राप्त झालेत. आता विधी काय करायचा? इथे भावनेचा विचार नाही, भावना इथे करावयाचा प्रकार नाही. विधी आहे ना, हे सांगितलेली आज्ञा मानायचा प्रकार आहे. आणि ती आज्ञा करीत असताना वेद आज्ञा करतो, श्रुती आज्ञा करते, कांडावेच, नखाने काढू नका. दोन पक्ष इथे प्राप्त झाले, निर्णय लागत नाहीत. दोन्हीही निर्णित पक्ष आहेत. नखाने काढणे निर्णित आहे, कसं काढायचं माहित नसतं काय? काढणं ही निर्णित पक्ष आहे. दोन्ही वर्णित पक्ष आहेत. स्पष्टीकरण कोणत्याही पद्धतीत या क्रियेत होत नसल्यामुळे इथे नियमविधी वापरावा लागतो. आणि नियमविधी वापरून अन्य असलेल्या ग्रंथाचा आश्रय करून, अन्य असलेल्या यज्ञाच्या विधीचा आश्रय करून सांगावं लागतं. इथे काढले, इथेही कांडावेच लागते. कांडूनच ते तांदूळ घ्या, म्हणजे मग तिथे अपूर्वाची निश्चित प्राप्ती होईल. जर नखाने काढायला गेला तर भावना पुष्ट होईल, पण हातात काही मिळणार नाही, अपूर्व निश्चित उत्पन्न होणार नाही, असा नियम त्या ठिकाणी सांगतात. तो नियम विधी तिथे वापरा. असा नियम विधी आहे. आणि परिसंख्या विधी सांगत असताना ते म्हणतात जिथे दोन पक्षांची, आता इथे सुद्धा दोन पक्ष, दोन पक्षांची प्राप्ती होते. निर्णित दोन्हीही पक्ष आहेत, वर्णित दोन्हीही पक्ष आहेत, दोन्हीही करावयाची आज्ञा सुद्धा आहे. म्हणजे दोन्हींचाही विधी सगळीकडे समान आलेला आहे. आता काय करा? आता कोणता पक्ष घ्यायचा? दोन्ही पक्ष एका वेळी करता येत नाही. उदाहरण दिलं, यज्ञ अग्निटोम, आणि त्याच्यासाठी दिलं घोड्याची रसना पकडा. आणि त्याच श्रुती वाक्याचा अर्थ आणि पुढचा भाग गाढवाची रसना पकडा असा सुद्धा आहे. रसना तत्वानुसंधान नावाच्या ग्रंथात अर्थ केलाय दोरी, थेट अर्थ केला दोरी. रसना म्हणजे दोरी, थेट अर्थ दोरी होत नाही. सुरेश्वराचार्य अर्थ सांगतात आणि नरोत्तम मिश्रा याचा अर्थ सांगतात आणि चित्सुखाचार्य याचा अर्थ स्पष्ट करतात. रसना म्हणजे काय? जिव्हा. ते म्हणतात जिव्हा पकडायला सांगितलं, दुसरं काही पकडायचं नाही. जीभ पकडा. कोणाची पकडा? गाढवाची पकडा. आणि कोणाची पकडा? घोड्याची पकडा. कशी पकडायची? हा आता सांगतो, दोरीने पकड. आता आवळ दोरीने. रसनेचा अर्थ रस्सी नाहीये, रसनेचा अर्थ जिव्हाच आहे. पण तो विधी पूर्ण करण्याच्या दृष्टीने ती दोरी आहे. मग ते पकडा. दोन्हीही विधी प्राप्त आहेत, दोन्ही क्रिया प्राप्त आहेत, दोन्हीही एक सारखे आहेत. आता करायचं कशाचा? घोडा शुभ की अशुभ? शुभ आहे.
आता विधीचा इथं नियम विधी येत नाही, कारण का इथे विधी दोन्हींचाही प्राप्त झाले आणि तिथे एकाचा विधी नव्हता, इथे दोन्हींचाही विधी आहे, त्यामुळे नियम विधी बसत नाही. आता दुसरा विधी करावा लागतो. आता विचार करावा लागतो घोडा आणि गाढवाचा. यज्ञ करायचे पण गाढवाचा आणि घोड्याचा विचार. घोडा शुभ की अशुभ? शुभ. आणि गाढव स्पर्श झाला की अंघोळ करायला ते अशुभ आहे, हे प्राणी म्हणून अशुभ आहे. स्पर्शाने आपल्याला काहीतरी पुण्य पापाच्या दृष्टीने अशुभ आहे. गाढव अशुभ असा मला म्हणायचं नाही, काम करणारा गाढवच आहे, अशुभ आहे. आता इथे विधी सांगत असताना ती दोरी ओढत असताना टांगेवा लावायला सांगितलेलं नाहीये. मंत्र सुद्धा आहेत ना तिथं, ते पकडून ती क्रिया करून काही मंत्र म्हणायचे आणि विधी काही करायचे, आहुती द्यायचे, समजा ते पकडून द्यायचे. आता आहुती देत असताना शुभतेचा आणि अशुभतेचा विचार करणार का करणार नाही? करणार. दोन्ही विधी पार पाडणार का पाडणार नाही? पाडणार. आता काय करावं लागतं? आता कुठेतरी न्यूनता करावी लागते आणि कुठे परिपूर्णता करावी लागते. म्हणजे सगळा विधी जशाला तसा सापडतो. काय करा? शुभ आश्वय त्याची रसना पकडत असताना, म्हणजे लगाम ओढत असताना समंत्रक लगाम ओढा आणि आहुती द्या. आणि गाढवाची पकडत असताना अमंत्रक आहुती द्या. विधी दोन्ही केले, पण मंत्रक, समंत्रक आणि अमंत्रक असा भेद केला आणि कमी अधिक त्यांच्यामध्ये तो विधी केला गेल्यामुळे या विधीला म्हणा परिसंख्या. हे गाढवासोबत अमंत्रकतेने केलं तरी चालेल, इथे मंत्र म्हटले नाही तरी चालतील. घोड्याला मंत्र म्हटले म्हणून यालाही मंत्र म्हणावेत असा नियम नाही. जरी तिथे मंत्र एक दिलेला असला तरी शुभ अशुभतेवरून असा निर्णय आम्हाला करावा लागतो की गाढवाची रचना पकडत असताना अमंत्रक पकडा, आहुती द्या, स्नान शुद्धी करून घ्या. हा विधी नियम विधी नाही, हा परिसंख्या नावाचा विधी आहे. उदाहरण वैदिक असल्यामुळे अवघड वाटत, सोपं उदाहरण सांगतो. एखादा व्यक्ती आहे, 100 बिड्या ओढतो, डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हणाले सोडून दे, हे चालणार नाही, घात होईल. तो म्हणतो मला सुटत नाही, काहीतरी दुसरा पर्याय सांग. दुसरा पर्याय काय? मग डॉक्टर म्हणतात दिवसात 100 ओढतो का? हो दिवसात मी 100 ओढतो. आजपासून प्रयत्न कर, दिवसात 10 ओढ, दिवसात 10 ओढ. आता ओढ म्हणून सांगायचंय का? कर म्हणून सांगायचंय का? ते नाही. कमी केलं का केलं नाही? चालतं. इथे जे म्हटलं गेलेलं आहे ते चालतं कसे? आता इथे निषेधच पूर्ण करायचा आहे, त्यामुळे कमी केलेलं आहे. त्या गाढवाच्या उदाहरणात गाढवाचा निषेध नाहीये, मंत्र सहित गर्धव स्पर्श पूर्वक आहुतीचा निषेध आहे. निषेध तिथे झालाच आहे, पण गर्धव स्पर्श याचा निषेध मुळात करता येत नाही, कारण का तो विधी प्राप्त. पण स्पर्शपूर्वक आहुती देण्याचा सगळा निषेध असल्यामुळे अमंत्रकता तिथे तपासली. म्हणजे तिथे तुम्हाला सांगितलं काय? खाली आले ना, कमी केला ना भाग, तसा इकडे कमी भाग केलाय, 10 वर आला. म्हणजे 10 ओढायला सांगितल्यात मला, डॉक्टरने सांगितलं. तुम्हाला कळतं का? का डॉक्टरला कळतं 10 ओढायला सांगितल्यात म्हणून हे 10 ओढणं? तसं नाही, नकोय. 10 वरने 1 वरी, 1 वरने नको म्हणून सांगितलं. तसा विचार आपल्याला करता येतो. तो अर्थसंग्रह नावाचा ग्रंथ आहे पूर्वमीमांसेचा, त्याच्यामध्ये भक्षणाचा विचार केला. भक्षणाचा विचार करीत असताना परिसंख्या विधीने विचार केला. मांस भक्षण करायचं का करायचं नाही? करायचं नाही. एखाद्याला राहतच नाही. एखादा दिसेल तो प्राणी उचलतो, मारतो, खातो. आता त्याला उपदेश करायचा आहे, म्हणजे त्याची उन्नती करायची. थेट उपदेश केला खाऊ नको, हा चालत नसतं. मग काय करावं लागतो? उपदेश. श्रुती सांगते 5 नख ज्याला आहेत
त्यांना खाऊ नको. आता 2 नखाची कुठं सापडायची कोणाला माहिती. ज्याला 5 नख आहेत ते खाऊ नको, आणि 5 नख नसलेले खा. म्हणजे कोण सापडायचे? साप. त्याला नख न पिक. साप धर, पकड आणि खा. खायला जातो साप. आता त्यांनी जर मानला विधी हा, तर तो शोधेल का? शोधणार नाही सगळीकडं. आणि शोधांती काय ठरवेल? नको जाऊ दे तिकडे, हे मिळत नाही, नियम हाय. बर पाप होते, त्यापेक्षा जे सांगितलं ते करू. साप आपलं धाडच नाही, मांसातून तो परावृत्त झाला का? झाला नाही. झाला ना. याला म्हणा परिसंख्या विधी. या नियमविधीने आणि परिसंख्या विधीचाही विचार केला असता कर्माची संगती मोक्षाच्या ठिकाणी बसत नाही. ज्ञान नाही, नाही क्रमाने दूरान्वयाने थोडं तरी कर्म माना, परिसंख्यात नाही होणार नाही. नाही नियमामध्ये या, नाही स्पष्टीकरणासाठी अंतःकरण शुद्धी मानता का? मानत नाही. मानता ना, मग कर्म माना नियमाप्रमाणे. नाही श्रवणात सुद्धा होतंय, आम्हाला नाही मानायचं. होतंय ना काम, भागतंय ना. त्यामुळे आम्हाला तोही विधी मानायचा नाही. नियम विधी, परिसंख्या विधी, कोणत्याही विधीचा विचार करून कर्माने मोक्ष होतो असा पद्धतीचा विचार मांडता येणार नाही, असं सुरेश्वराचार्य म्हणतात. आणि पुढे जात जात सांगतात, पापाने पापाची निवृत्ती होते काय? पुण्याने पुण्याची निवृत्ती होते काय? असुर असुराला मारतो काय? मोह मोहाला टाळतो काय? क्रोध क्रोधाला आवरतो काय? होत नाही. ते होणं शक्य नाही. त्यामुळे तत्विरुद्ध असलेलं जे, त्याचाच विचार करावा लागतो. आणि त्याचा विचार करून ज्ञानप्राप्ती होते. आणि ते ज्ञान आहे, ज्ञान अज्ञान निवारण करतं. आणि स्वतः सिद्ध असलेला, स्वयंभू असलेला, जो स्वयंप्रकाशित आहे, स्वसंवेद्य आहे, अशा आत्म्याचा प्रकाश होतो. म्हणजे आत्म्याचं आत्मत्वाने ज्ञान होतं, वा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं. असा विचार करा असं ते म्हणतात. आणि शेवटी जाता जाता ते सांगतात की ज्ञानाला कोणतंही कर्म शिल्लक राहिलेलं नाही. ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा कोणताही उपाधी तो मानित नसल्यामुळे त्याला कोणत्याही पद्धतीचं कर्म शिल्लक राहत नाही. जर उपाधी मानला, मी ब्राह्मण आहे, मग ब्राह्मणाचं कर्म मागं लागलं. मी क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं कर्म मागं लागलं. वैश्य आहे, वैश्याचं कर्म आलं. शूद्र आहे, ते कर्म आलं. ज्ञानी उपाधीच मानित नसल्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कर्म कोणत्याही पद्धतीत स्वाभाविक जरी असलं तरी कोणत्याही पद्धतीमध्ये त्याला ते कर्तव्य नाही असं म्हणतात. आणि याच्याही पुढे जाऊन पुन्हा सुरेश्वराचार्य म्हणतात, उपाधीच नाही, सगळंच मिथ्या मानलेलं आहे. त्याच्यामुळे कर्म नावाचा प्रकारच त्याच्या ठिकाणी नाही. तो स्वतःच्या महिमेत आहे, एवढाच काय तो विचार करा. भ्रांत दृष्टीने तो सगळं करतोय. आत्मदृष्टी त्याच्या ठिकाणी असल्या कोणत्याही कर्माची नाही. कर्तृत्व, भोक्तृत्व हा सगळा व्यवहार त्याचा संपून गेलेला आहे. त्या कारणामुळे तस्माच्च कारणात म्हणतात, पुढे सांगतात, स्वमनोरथ संक्लुप्त्य. आता एवढं सगळं असल्यामुळे, एवढं सगळं झाल्यामुळे सुरेश्वराचार्य जाता जाता पूर्व पक्षाला टोमणा मारतात आणि म्हणतात की या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनोरथाचा आम्ही नाश केला. आणि नाश करून स्वतंत्र आम्ही ज्ञानध्वजा घेऊन बाहेर पडतो, मिरवतो. एवढं असून सुद्धा जे कर्मवादी चांगल्या पद्धतीत कर्माचा निराश होऊन पुन्हा कर्माचा अट्टहास मांडतात, त्यांच्या असलेल्या त्या मनोरथाने युक्त असलेले ते कर्मवादी त्यांच्या यज्ञशाळेत
त्या यज्ञाचा धूर अंगावर घेऊन तिथेच त्या कर्माने शोभित राहो. ज्ञानाला मात्र असल्या कर्माने शोभा नाही. ते तुम्ही तो यज्ञाचा धूर नाका तोंडात घेत बसा. ज्ञानी मात्र याच्यातून मुक्त आहे असा विचार या ठिकाणी करतात. हे ज्ञान आहे, आत्म्याचं आहे, प्रमारूपाचं आहे, प्रत्यक्ष आहे. कुठल्या प्रमाणाने होतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणजे काय होतं याचा विचार करायचा आहे. प्रत्यक्ष प्रमाण काय आणि इतर प्रमाण काय याचा आपल्याला विचार करावा लागेल. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे याचाही विचार करावा लागेल. दिसतं ते प्रत्यक्ष म्हणून असं चालणार नाही. प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप काय याचा विचार करावा लागेल. नाही म्हणे अंतःकरणावच्छिन्न चैतन्य, विषयावच्छिन्न चैतन्य यांचं एकदेश स्थितत्व हे प्रत्यक्ष ज्ञान नाहीये, हे प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे. अशी स्थिती प्रत्यक्ष ज्ञानाला कारण आहे. प्रत्यक्ष ज्ञान नेमकं काय आहे या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. प्रत्यक्ष ज्ञान याचा विचार आणि आत्म्याचं ज्ञान याचा विचार आपल्याला करायचा आहे. वेळेची मर्यादा झालेली आहे. पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये नैष्कर्म्य सिद्धीच्या सुरेश्वराचार्य काय म्हणतात त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. बाकीचे चिंतन उद्या करू. आज आपण इथे कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की, श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की.